मग ते काय फक्त कमिशन गोळा करायला फिरतात काय? ठेकेदारांकडून, महापालिकेतून कशा करतायत मंत्री? ते काय करतायत? गुन्हेगारी वाढली, पाण्याचा प्रश्न आहे, नागरी सुविधांचा प्रश्न आहे, ड्रग्स हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे नाशिकमध्ये. काय करताय? गृह खातं काय करताय? राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक शहर दत्तक घेतलेलं आणि आपल्या या दत्तक शहराची अवस्था त्यांनी एकदा वेश पालटून रात्री यावं आणि पाहावं. आणि त्यांना सत्य खरोखर जाणून घ्यायचं असेल नाशिकचं, तर त्यांनी त्यांच्या लोकांबरोबर फिरू नये. नाशिकमधल्या विरोधी पक्षाच्या 4 प्रमुख लोकांबरोबर फिरावं आणि मग त्यांनी निर्णय घ्यावा नाशिकचं काय झालं. अशा वेळेला नाशिकमध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी आंदोलन करणं हे बरोबर आहे. नाशिकची अवस्था नेपाळसारखी झाली. नेपाळसारखी. तोच भ्रष्टाचार, तेच अराजक, तोच गोंधळ, तीच दादागिरी, तोच मस्तवापणा इकडल्या सत्ताधारामध्ये आणि प्रशासनात दिसल्यावरती महाराष्ट्रातल्या आज माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेलेले आहेत हे शिंदे गटाचे लोक. काय माहिती आहे ना, मी असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात गुन्हा काय दाखल करायचा? नेपाळमधलं आंदोलन युवकांचं हे भ्रष्टाचाराविरुद्ध झालेलं आहे. हे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध आणि महाराष्ट्रात नेपाळपेक्षा जास्त भ्रष्टाचार. अशा वेळेला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ते पोलीस आयुक्तांना भेटतात. करा गुन्हा दाखल, काय हरकत नाही. म्हणून का परिस्थिती सुधारणा आहे. जे सरकार, जो पक्ष भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेला आहे घटना पाहिजे पद्धतीने, त्यांच्यावरती आम्ही हल्ला करणारच. नेपाळ हा एक पॅटर्न झाला आहे लढण्याचा, क्रांतिकारकांचा, क्रांतीचा. नेपाळला झालं, परवा फ्रान्समध्ये लोक रस्त्यावरती उतरले. लोकांनी का रस्त्यावरती उतरू नये का? काय ठीक आहे. नाशिकला आम्ही आता मोर्चाला जाऊ सगळे, आणि यावेळेला आमच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा आहे. नाशिकमधला एक महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे, त्यांनीसुद्धा नाशिकची सत्ता सांभाळलेली आहे, त्यांना इकडले प्रश्न माहिती आहे. आणि 2 पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मला असं वाटतं मनसेचे नेतेसुद्धा मुंबईतून नेते सगळे आलेले आहेत. बाळा नांदगावकर आहेत मला वाटतं, आणि अभ्यंकर आहेत, संदीप देशपांडे आहेत. एकत्र मोर्चा निघेल. 2 शिवसेना बरोबर मनसे आली, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही. नवीन मित्र जवळ आल्यामुळे नाही असं नाही आहे. महाविकास आघाडी कायम आहे. पण नाशिक शहरामध्ये जर तुम्ही जमिनीवरची ताकद पाहाल तर ती शिवसेनेच्या बरोबरीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नक्कीच आहे. इकडे त्यांचे आमदार होते, इकडे महानगरपालिकेत त्यांचे महापौर होते, नगरसेवक होते. त्याच्यामुळे लोकभावना ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीनं काम करावं लागतं. आणि हा काय तसं म्हटलं तर राजकीय मोर्चा म्हणत नाही मी. आम्ही पुढाकार घेतला. नागरी प्रश्नावरती काँग्रेस राष्ट्रवादीसुद्धा या मोर्चात सहभागी होऊ शकते. पण झालेलेच नाही. पुढल्या एखाद्या मोर्चामध्ये येतील. हे आपण म्हटलं की शिवसेना जशी ताकदीची आहे तशीच मनसे आहे. इतर 2 पक्ष आहेत ताकदीचे नाही म्हणून त्यांना बरोबर. मी असं म्हणत नाही की हे इथे आहेत तरुणांचे पक्ष आहेत, केडर बेस पक्ष आहे. त्यांनी पुढाकार घेतला स्वतःहून हे मोर्चे काढण्यासाठी. हां, मी मागच्या वेळेला जेव्हा इथे आलो तेव्हा आमच्या लोकांनी सांगितलं, DG सूर्यवंशी असतील, दत्ता गायकवाड असतील, वसंतराव गीते असतील, की ह्या विषयावरती मोर्चा निघणं मोठं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्हाला तयारीला वेळ द्या. मग ते म्हटले आपण मनसेलाही बरोबर घेतला पाहिजे. मी ठीक आहे. तर आपण आता नेपाळचा उल्लेख केला. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री नाशिकमध्ये होते. त्यांनी ह्या विषयावर बोलताना म्हटले की अशा पद्धतीचे वक्तव्य नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल, महाराष्ट्रात होईल, म्हणजे तुम्ही कुठेतरी माओवादीच्या दिशेने तुमची विचारसरणी. नेपाळमध्ये कुठे माओवाद आहे? नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. RSS काम करता येते तिथे. ते देवेंद्रजींना माहीत नाही वाटतं. विचारसरणी बाबत बोलले. बघा,
भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांना कोणतीही विचारसरणी नसते. ते त्यांचा देश वाचवण्यासाठी लढत असतात. माओवादाविषयी इतका तिटकार असेल तर मग चीनला प्रधानमंत्र्यांनी जाऊ नये. माओच्या चीनमध्ये जाऊन झी पिंगशी हातमिळवणी करताय आणि त्यांच्याबरोबर व्यापार करताय. आम्हाला तुम्ही माओवाद शिकवू नका. सत्तेचा उगम हा बंदुकीच्या नळीतून होतो हे सांगणारा माओ मला माहिती आहे. हा कदाचित देवेंद्रजींना माहीत नसेल. माझ्या इतका त्यांचा अभ्यासक कोणी नाही आहे या विचारसरणीचा. तर या विषयावर माझी त्यांनी डिबेट करू नये. राऊतसाहेब, आतापर्यंत असं दिसत होतं की पहिल्यांदा 5 जुलैला राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठी अस्मितेसाठी एकत्र आले. त्यानंतर नाशिकमध्येच अशी परिस्थिती होती की कार्यालयांना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भेट देत होते. आज नेते एकत्र दिसत आहेत आंदोलनात. हळूहळू ही युतीची प्रक्रिया मला असं म्हणायचं आहे, माननीय उद्धवजी आणि राजजी भेटले, कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयात जातात, नेते एकत्र येऊन आंदोलन करतात. यात काय चुकीचं आहे का? चुकीचं नाही. लोकांच्या प्रश्नावरच करतायत ना. महाराष्ट्रासाठी चाललंय ना. महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये देवेंद्रजी म्हणून हे चाललेलं आहे. कळलं की महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणून शिवसेना आणि मनसे हे वारंवार लोकांना दिशा द्यायचा प्रयत्न करतायत. आंदोलन हे सनदशीर मार्गाने व्हायला पाहिजे. रावसाहेब, एक राष्ट्रीय राजकारणातला विषय होता. तुम्ही वारंवार एक उल्लेख करत होतात की माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड नेमके आहेत कुठे. तर आज त्यांचा मेणाचा पुतळा आणलेला आहे आज राष्ट्रपती भवनात लोकांना दाखवण्यासाठी. नवीन उपराष्ट्रपती जेव्हा शपथ घेतात तेव्हा मावळत्या उपराष्ट्रपतींनी उपस्थित राहणं हे आवश्यक असतं सूत्र सोपवण्यासाठी. त्याच्यामुळे आज बहुतेक ज्यांना त्यांनी लपवलं होतं त्यांच्यावरचं त्यांनी आज बुरखा काढून परत त्यांना उचलून तिथे आणलेलं असणार हे आवश्यक असतं की आज नवीन उपराष्ट्रपतींनी पदग्रहण केलेलं आहे. अशा वेळेला मावळते राष्ट्रपती तिथे उपस्थित असावे लागतात. आता दर्शन झालंय ते कायम राहील का पाहावं लागेल ना. दर्शन झालंय पण अजून त्यांनी तोंड उघडलेलं नाही. त्यांच्या बोलण्यावर बंदी आहे, वावरण्यावर बंदी आहे. नितीन गडकरी असं म्हणतात की इथेनॉलच्या विषयावरून सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध मोहीम राबवली जाते. त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राबवलेली ही मोहीम आहे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर महाराष्ट्रात. हे मलाही माहिती. त्यांना जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी मुदतवाढ मिळणार होती तेव्हाही पूर्ती घोटाळा काढून काही लोकांनी त्यांना दुसरी टर्म मिळू दिली नाही आणि त्याच्यामुळेच मोदींचा राजकारणामध्ये प्रवेश झाला. आताही साधारण चित्र तेच दिसतं. पण गडकरी साहेब सुद्धा फार सक्षम आहेत. त्यांनी लढाईला उतरलं पाहिजे. पैसे देऊन तुमच्या विरुद्ध मोहिमा राबवणारे कोण आहेत? तेच लोक आहेत जे आमच्या विरुद्ध मोहिमा राबवतात. अशा पद्धतीने राहुल गांधी विरुद्ध राबवतात, उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध राबवत आहेत. तेच लोक आहेत. एकच गट आहे तो भारतीय जनता पक्षातला. चला आशिष शेलार असं म्हणते दोन्ही भाऊ एकत्र येतील त्यावर